नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी एकाच प्रतीक्षेत आहेत की काही होऊ दे, GR येवो किंवा न येवो, तरी देखील लाडक्या बहिणींचा मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता सरकारने वितरित करावा किंवा हप्ता कधी मिळणार, तर अशी बातमी लाडक्या बहिणी वारंवार आपल्या चॅनलवर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल या ठिकाणी विचारत आहेत। तर आपण सगळ्याच लाडक्या बहिणींना प्रॉपर माहिती देतच असतो। काल मोठे न्यूज चॅनल असतील, G24 तास असेल, साम TV असेल, तर या ठिकाणी सांगण्यात आलं की लाडक्या बहिणींना पुढील 2 आठवड्यांमध्ये लाभ मिळणार। म्हणजेच लक्षात घ्या की चालू आठवडा जर सोडला तर पुढील 14 दिवस अजून लाडक्या बहिणींना लक्षात घ्या प्रतीक्षा करावी लागणार, अशी बाब या मोठ्या बातम्यांतून स्पष्ट होत आहे। पण लक्षात घ्या की ही बातमी जी आलेली आहे तर ही केवळ मोठ्या न्यूज चॅनलवरती आलेली आहे। मंत्री आदित्य तटकरे असतील, मुख्यमंत्री असतील, यांनी या संदर्भात कोणतीच घोषणा केलेली नाही। पण सगळ्यात महत्त्वाची बाब की GR शिवाय हप्ता येणार का, तर मुळीच नाही आहे। सगळ्यात प्रथम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते वितरणाचा GR आले आणि त्याच्यानंतर लाडक्या बहिणींना 2 ते 3 दिवसांमध्ये लाभ वितरण आहे ते केलं जाणार आहे। तर सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे की GR येण्याची। आपण देखील मुख्यमंत्री जे आहेत किंवा आदित्य तटकरे असतील यांचं ट्विटरचं पेज चेक करत आहोत। इतर घोषणा त्या ठिकाणी होत आहेत, परंतु लाडक्या बहिणींना लक्षात घ्या कोणत्याही प्रकारची अपडेट तिथे दिली जात नाही आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न म्हणजेच महाराष्ट्राचं GRचं अधिकृत संकेतस्थळ आपण देखील चेक करत आहोत, अजून GR आली नाही आहे। GR आल्या संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे। तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना प्रतीक्षा करायची आहे। मागील महिन्यामध्ये KYC दुरुस्तीसाठी 30 तारखेपर्यंत मुदत होती, त्यांची कागदपत्र पडताळणी सुरू असल्या कारणाने लाभ वितरण उशिरा येणार आहे अशी माहिती समोर आलेली आहे। आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच मागील फेब्रुवारी महिन्याचा हप्ता ज्या लाडक्या बहिणींना आला, ज्यांना आला नव्हता, ज्यांनी कागदपत्र पडताळणी केली, त्यानंतर लक्षात घ्या ज्यांना आला नव्हता, ज्यांनी KYC दुरुस्ती केली, त्यांना देखील चालू महिन्याचा म्हणजेच मार्च आणि एप्रिल अशा 2 महिन्यांचा लाभ आहे तो मिळणार आहे। मोठ्या प्रमाणावरती 2 हप्ते म्हणजेच मार्च आणि एप्रिल असे 2 हप्ते एकत्रित दिले जाण्याची बातमी समोर येत आहे। पण आपण सांगत आहोत की जोपर्यंत शासकीय मान्यता देणारा GR प्रसिद्ध होत नाही आहे तोपर्यंत या संदर्भात 100% कन्फर्मेशन देता येणार नाही आहे। ऑलमोस्ट शासनाची तयारी सुरू झालेली आहे। फक्त वित्त विभाग आहे, मुख्यमंत्री असतील यांच्याकडून हिरवा झेंडा फडकवणं बाकी आहे। तर आपण सांगत आहोत की लवकरच या संदर्भातली घोषणा होईल आणि त्यानंतर लाभ आहे तो मिळणार आहे। योजना बंद झाली नाही आहे, योजना चालूच आहे, फक्त हप्ते वितरणासाठी शासनाकडून उशीर होत आहे। त्यामुळे शासनाने कमीत कमी लाडक्या बहिणींसाठी घोषणा तरी करावी, जेणेकरून आम्हाला पुढील काही दिवसांमध्ये लाभ मिळेल। परंतु अजून अशी कोणतीच अपडेट आली नाही आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना प्रतीक्षा करण्याशिवाय काहीच ऑप्शन नाही आहे। येणारा हप्ता हा 2 महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळालाच पाहिजे, कारण का मोठ्या प्रमाणावरती उशीर झालेला आहे। सध्या तरी थकीत हप्ते वितरणासंदर्भात कोणतीच अपडेट नाही आहे, आपण या संदर्भात माहिती घेतच आहोत। तर अशा प्रकारे सध्या मिळालेल्या माहितीनुसार हप्ता आहे तो पुढील 2 आठवड्यांमध्ये मिळणार अशी माहिती आहे। परंतु जोपर्यंत शासकीय GR येत नाही आहे तोपर्यंत याला कन्फर्मेशन येणार नाही आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्व लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा। हप्ते वितरणाची तारीख जाहीर नाही आहे, हप्ते वितरणाचा GR आला नाही आहे, आपण माहिती घेतच आहोत। सोशल मीडियावरती तारखा सांगितल्या जात आहेत, हप्ते वितरण सुरू झालेलं सांगत आहेत। अकाउंट चेक करा, KYC चेक करा, तर काही करायची गरज नाही आहे। प्रतीक्षा करा, तुम्हाला तुमचा लाभ आहे तो नक्की येणार आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। हप्ते वितरणाचा GR आल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे।